तर नमस्कार मित्रांनो, कार्तिक जोशी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ऐश्वर्याताई आली. ऐश्वर्याताईला व्हिडिओमध्ये येण्याची संधी दिली. ऐश्वर्याताई तरातरा कामाला निघून गेली. त्यानंतर मी पण माझ्या तरातरा कामाला निघून गेलो. त्यानंतर मी देखील हॉस्पिटलला पोहोचलेलो. हॉस्पिटलची सगळी कामं वगैरे करून 5 वाजता मी घरी निघालेलो. घरी आल्यावरती बघतोय तर रजनीश ऐश्वर्याला म्हणत होता माझ्या हातावर मेहंदी काढ. त्याची कोणती तरी जिया मैत्रीण आहे, तिची मेहंदी काढ असं म्हणत होता. त्यानंतर आंब्याचा रस होता. आंब्याचा रस असल्यामुळे आकाशरावसुद्धा इकडं आलेले मस्तपैकी. आणि आकाशराव ऐश्वर्याला 4 गोष्टी समजवताना देखील काय माहीत नव्हतं. त्यानंतर हे असे का बघत होते हे मला माहीत नव्हतं. त्यानंतर भैयानी कानामध्ये काय घातलं ते देखील मला माहीत नव्हतं. त्यानंतर आमच्या वहिनी धनश्री वहिनी यांना व्हिडिओमध्ये येण्याची संधी दिली. ऐश्वर्याची त्यांची जास्त जमतो. त्यानंतर परत आम्ही रेल्वे स्टेशनला निघालो आहे. भैयाला सोडायला तब्बल 6 माणसं घरातनं निघालेली आहेत. गाडी पार्किंगला करून रेल्वे स्टेशनला पोहोचतो. रेल्वे येण्यासाठी 30 मिनिटाचा अवधी होता. आकाशरावांच्या 2-3 रील फेमस झालेला. ते बोलले कोणीतरी सेल्फी घ्यायला येईल. मग भैयाला आई समजवताना 4 गोष्टी. त्यानंतर ट्रेन आली. ट्रेनमध्ये प्रचंड भीड होती. भैयाला खिडकीजवळची सीट भेटली नाही. सीट भेटलेली पण त्यांनी ती सीट सोडून दिली, कारण खिडकीवरती कोणीतरी बाजार आमटी केलेली. बाजार आमटी म्हणजे काय ते मला विचारू नका. व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कोण ना कोण सांगेलच. त्यानंतर निघालो पकालपूरला, कारण अंगारकी चतुर्थी होती. पकालपूरमध्ये खूप गर्दी होती. मुखदर्शन घेतलं. स्पर्शदर्शनापेक्षा मुखदर्शनाला जास्त गर्दी होती. मग बाप्पांना पाया पडलो आणि निघालो घराच्या दिशेने. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.